नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज या ठिकाणी आपण बघणार आहोत अल्किल हलाइडच्या प्रिपरेशन मेथड. अल्किल हलाइड कसं तयार करतात, त्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात, त्याच्याबद्दलची माहिती घ्यायची आहे. आणि आज आपण ज्या मेथडबद्दलची माहिती घेणार आहोत त्या मेथडचं नाव आहे अल्किल हलाइड तयार करणे अल्कोहोलपासून. म्हणजे अल्कोहोलपासून आपल्याला अल्किल हलाइड तयार करायची आहे. म्हणजे पहिली मेथड आहे फ्रॉम अल्कोहोल. ठीक आहे, अल्कोहोलपासून अल्किल हलाइड तयार करणे. आता या ठिकाणी अल्कोहोल आहे आणि या अल्कोहोलपासून आपल्याला अल्किल हलाइड तयार करायचा आहे. अल्कोहोलपासून जर आपल्याला अल्किल हलाइड तयार करायचं असेल तर आपल्यासमोर तीन पर्याय आहेत. या अल्कोहोलची अभिक्रिया तुम्हाला हायड्रोजन हलाइड सोबत करावी लागेल किंवा PX3 आणि PX5 सोबत करावी लागेल किंवा SOCl2 सोबत करावी लागेल, तेव्हा तुम्हाला अल्किल हलाइड मिळणार आहे. बाबांनो, अल्कोहोलची अभिक्रिया हायड्रोजन हलाइड सोबत केली किंवा फॉस्फरस ट्रायक्लोराइड, फॉस्फरस ट्रायहलाइड, फॉस्फरस पेंटाहलाइड सोबत केली किंवा थायोनिल क्लोराइड सोबत केली, त्या ठिकाणी तयार होणारा प्रोडक्ट हा अल्किल हलाइड आहे. तर हे तीन पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचे येते. म्हणून या ठिकाणी अल्कोहोलपासून आपल्याला जर अल्किल हलाइड तयार करायचं असेल तर नंबर 1, अल्कोहोलची अभिक्रिया HX सोबत करा, हायड्रोजन हलाइड सोबत करा किंवा अल्कोहोलची अभिक्रिया PX3 PX5 सोबत करा. म्हणजेच फॉस्फरस ट्रायहलाइड सोबत करा, फॉस्फरस पेंटाहलाइड सोबत करा किंवा अल्कोहोलची अभिक्रिया थायोनिल क्लोराइड सोबत करा. या तीन पर्यायापैकी कुठलाही एक पर्याय निवडा, त्या ठिकाणी तयार होणारा प्रोडक्ट हा अल्किल हलाइड असणार आहे. अशा प्रकारची आपली ही पद्धत आहे. ओके, आता ह्या सगळ्या अभिक्रियेमध्ये होतंय काय हे फार महत्वाचं आहे. नेमकी रिॲक्शन कशी करते हे पण आपण लक्षात घेणं फार महत्वाचं आहे. बाबांनो, हो का, आपण काय घेतोय, अल्कोहोल ROH म्हणजे अल्कोहोल प्लस या ठिकाणी कोण आहे, X आहे. आणि मग या ठिकाणी तयार काय होते बघा. ह्या सगळ्या अभिक्रियेमध्ये काय होतंय, अल्कोहोल पासून जर तुम्हाला अल्किल हलाइड तयार करायचं असेल, या सर्व अभिक्रियेमध्ये एक वाक्य कॉमन आहे. कुठलं कॉमन आहे, ह्याच्यामधला जो OH ग्रुप आहे, अल्कोहोल मधला OH ग्रुप हा हॅलोजनने रिप्लेस होतो. हे वाक्य विसरायचं नाही. बाबांनो, या सगळ्या रिॲक्शनचं एकच महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे, या सर्व अभिक्रियेमध्ये अल्कोहोलमध्ये असलेला OH ग्रुप रिप्लेस होतो. अल्कोहोलमधला CO बॉन्ड तुटतो आणि OH ग्रुप अल्कोहोलमधला हॅलोजनने रिप्लेस होतो. म्हणजे OH को हटाओ, X को लगाओ, इसको लगा डाला तो रिॲक्शन झिंगाला आला बस. आणि मग उत्तर आलं R ला R आणि X, अल्किल हलाइड तयार झालं. बघा, अशा प्रकारची संपूर्ण अभिक्रिया आहे. या सगळ्या अभिक्रिया बघत असताना एक वाक्य आपण विसरायचं नाही. या सर्व अभिक्रियेमध्ये अल्कोहोलमधला CO बॉन्ड तुटतो, अल्कोहोलमधला OH ग्रुप हा हॅलोजन ॲटमने रिप्लेस होऊन अल्किल हलाइड हा प्रोडक्ट तयार होतो. हे वाक्य आपण विसरायचं नाही. सगळ्या अभिक्रिया ह्या प्रकारच्या होणार. मग आपण घेत असताना 3 टप्प्यात रिॲक्शन घेऊ. अल्कोहोलपासून आपल्याला अल्किल हलाइड तयार करायचं आहे, पण आपल्यासमोर 3 पर्याय आहेत. नंबर 1 HX, नंबर 2 PX3 आणि PX5, नंबर 3 SOCl2. अशा प्रकारचे 3 पर्याय. म्हणजे कुठले कुठले, हायड्रोजन हलाइड, फॉस्फरस हलाइड आणि थायोनिल क्लोराइड, असे 3 पर्याय आहेत. तर हे तिन्ही पर्याय आपण टप्प्याटप्प्यानं बघूयात. याच्यामधला हा जो HXचा पर्याय आहे त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपण घेऊयात. म्हणजे अल्कोहोल आणि HX यांच्यापासून अल्किल हलाइड तयार करणे याच्याबद्दलची सविस्तर माहिती या ठिकाणी आपण घेण्याचा प्रयत्न करूयात. ओके, लिहून घ्या. अल्कोहोलमधला CO बॉन्ड तोडायचा, अल्कोहोलमधला OH ग्रुप हा हॅलोजन ॲटमनं रिप्लेस करायचा आणि अल्कोहोल पासून अल्किल हलाइड मिळवायचा. बस लक्षात ठेवा एवढं. ठीक आहे. आता पहिला पर्याय आपल्यासमोर काय घ्यायचं आपल्याला, HX. तुमच्यासमोर मी लिहितो HX बरं का. या ठिकाणी काय घ्यायचं आपल्याला, HX घ्यायचा आहे. ठीक आहे. आता HX आणि अल्कोहोल जोडी कुठली आहे, अल्कोहोल आणि HX. अल्कोहोल आणि HX या दोघांच्या जोडीपासून आपल्याला काय मिळवायचं आहे, अल्किल हलाइड. आणि ही जोडी नंबर 1 आहे. ए जोडी नंबर 1 बाबा, जोडी नंबर 1, जोडी नंबर 1 बाबा, जोडी नंबर 1. ए जोडी नंबर 1 बाबा, जोडी नंबर 1.
कळतंय का? अल्कोहोल HX. ठीक आहे. आता HXचं नाव काय आहे? इथून सुरुवात करू आपण पहिल्यांदा. HX लिहू का नाव इथं? HXचं नाव आहे हायड्रोजन हलाईड. हायड्रोजन हलाईड. नीट लक्षात ठेवा का, प्रत्येक कन्सेप्ट आपण लक्षात घेऊ. हायड्रोजन हलाईड म्हणायचं HXला. किंवा ह्या दुसरं नाव आहे हॅलोजन ॲसिड. हॅलोजन ॲसिड आहे का? ह्याच्यामध्ये H आणि X आहे, दोन भाग आहेत. X म्हणजे काय? हॅलोजन. पण तुम्हाला माहित आहे हॅलोजन कुणाला म्हणतात? हॅलोजन कोण कोण आहेत बाबा? X याचा अर्थ काय होतो? केमिस्ट्री म्हणजे आमची ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये X हा शब्द प्रयोग आहे. अरे बाबांनो, X म्हणजे काय? X म्हणजे हॅलोजन रे. मग आता हॅलोजन कोणते कोणते आहेत? हो का, इथे घेऊ. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ॲस्टॅटाईन हे हॅलोजनचे नाव आहेत. ह्या 5 पैकी हे 3 आपण वापरतो जास्त. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ॲस्टॅटाईन. म्हणा, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ॲस्टॅटाईन हे सगळे कोण आहेत? हॅलोजन. मग आपण एक्झाम्पल तयार करू. X म्हणजे हॅलोजन, हॅलोजन म्हणजे फ्लोरीन, हॅलोजन म्हणजे क्लोरीन, हॅलोजन म्हणजे ब्रोमीन, हॅलोजन म्हणजे आयोडीन, हॅलोजन म्हणजे ॲस्टॅटाईन. परंतु हे 2 वापरत नाही. हे ॲस्टॅटाईन रेडिओ ॲक्टिव्ह आहे. ॲस्टॅटाईन हा रेडिओ ॲक्टिव्ह असल्यामुळं याचा आपण वापर करत नाही. हे पण वाक्य आपण लक्षात ठेवायचं आहे. आता बघा, HCl एक्झाम्पल. X म्हणजे Cl घेतलं, का नाव येईल? हायड्रोक्लोरिक ॲसिड. काय नाव आहे? हायड्रोक्लोरिक ॲसिड किंवा हायड्रोजन क्लोराईड. हायड्रोजन क्लोराईड. प्रत्येक नाव लक्षात ठेवा का? हायड्रोजन क्लोराईड HCl. पुन्हा HF घेऊ. HF घेतो आधी. हां, हायड्रोजन फ्लोराईड. हायड्रोजन फ्लोराईड. हायड्रोजन फ्लोराईड किंवा हायड्रोफ्लोरिक ॲसिड. हायड्रोफ्लोरिक ॲसिड. तुम्हाला कळण्यासाठी, फक्त तुम्हाला कळण्यासाठी नाव माहीत राहावं म्हणून 2 नाव आहेत प्रत्येकाची. पुन्हा HBr हायड्रोजन ब्रोमाइड. हायड्रोजन ब्रोमाइड. हायड्रोब्रोमिक ॲसिड. हायड्रोब्रोमिक ॲसिड. हायड्रोब्रोमिक ॲसिड. नाव लक्षात ठेवा प्रत्येकी, विसरू नका. चला, HI. चला, कसं? हायड्रोजन आयोडाईड. हायड्रोजन आयोडाईड. हायड्रोजन आयोडाईड. हायड्रो आयोडिक ॲसिड. हायड्रो आयोडिक ॲसिड. झालं संपलं. हे काही महत्त्वाचे एक्झाम्पल्स आहेत. प्रत्येक एक्झाम्पल तुम्ही समजून घ्या, म्हणजे प्रत्येकाचं नाव तुम्हा सर्वांच्या लक्षात येईल. बस झालं. बघा, हायड्रोजन हलाईड, हॅलोजन ॲसिड, हायड्रोक्लोरिक ॲसिड, हायड्रोजन क्लोराईड, हायड्रोफ्लोरिक ॲसिड, हायड्रोजन फ्लोराईड, हायड्रोब्रोमिक ॲसिड, हायड्रोजन ब्रोमाइड, हायड्रो आयोडिक ॲसिड, हायड्रोजन आयोडाईड. हे सगळे नावं एक्झाम्पल्स आहेत. हे नावं लिहून घ्या. याच्यामध्ये दुसरं काय लक्षात ठेवायची गरज नाही. हे डायरेक्ट नाव आहे. प्रत्येकाचं नाव त्या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आणि प्रत्येकाचं नाव कसं येतं, काय येतं, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी तुम्ही समजून घ्या. आता HX मध्ये पुन्हा HCl, HBr आणि HI असे 3 भाग आहेत. HX मध्ये 3 भाग. X म्हणजे Cl, X म्हणजे Br, X म्हणजे I. आपण HCl घेऊ, HBr घेऊ आणि HI घेऊ आणि वेगवेगळ्या रिॲक्शन आपण करू. ओके, लिहून घ्या. प्रत्येकाचं नाव तुमच्यासमोर लिहिले करण्यासाठी हे तुम्हाला माहीत असावं, या अनुषंगानं प्रत्येकाचं नाव तुमच्यासमोर तुम्हाला लिहिण्यासाठी, तुमच्या माहितीसाठी. ओके, बघा आता ऐका, एक एक वाक्य ऐका बघा. पहिल्यांदा आता पहिला भाग आपण घेणार आहोत HCl. पहिला भाग कुठला आपला? HCl. पहिल्या भागामध्ये आपण कोणासोबत रिॲक्शन करणार आहोत? HCl सोबत रिॲक्शन करणार आहोत बरं का. मग HBr आणि मग HI अशा प्रकारच्या 3 रिॲक्शन्स आहेत. पण हे सगळं सांगायच्या अगोदर एक वाक्य सांगतो. का सांगतो? बघा, अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी कशी असते. आता अल्कोहोल पुन्हा 3 प्रकारचे: प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल, टर्शरी अल्कोहोल. तुम्हाला माहीत असेल. आता या अल्कोहोलमध्ये सगळ्यात जास्त क्रियाशीलता कुणाची, रिॲक्टिव्हिटी जास्त कुणाची? आता अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी आपण लिहू. रिॲक्टिव्हिटी म्हणजे क्रियाशीलता. अरे बाबा, टर्शरी अल्कोहोल हा सर्वात जास्त क्रियाशील असतो या रिॲक्शनमध्ये. सेकंडरी अल्कोहोल त्याच्यापेक्षा कमी आणि प्रायमरी अल्कोहोल सर्वात कमी. कळलं का? हे लक्षात ठेवा, पुस्तकात दिले आपल्या. बाबा, या अभिक्रियेमध्ये कुणाची क्रियाशीलता जास्त आहे, कुणाची रिॲक्टिव्हिटी जास्त आहे, कुणाची रिॲक्टिव्हिटी कमी आहे, हे आपल्याला माहीत पाहिजे ना.
आणि एक वाक्य आपण लक्षात घ्यायचं, टर्शरी अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी सर्वात जास्त आहे, सेकंडरी अल्कोहोलची त्याच्यापेक्षा कमी आणि प्रायमरी अल्कोहोलची सर्वात कमी. ही त्याची रिॲक्टिव्हिटीची ऑर्डर आहे, क्रम आहे. ठीक आहे. आता HX ची रिॲक्टिव्हिटी कशी आहे? HX लिहिली मी. आता HX ची रिॲक्टिव्हिटी कशी आहे, ह्याची क्रियाशीलता कशी आहे ती पण आपण समजून घेऊया. सगळ्यात जास्त क्रियाशील कोण आहे? HI. त्याच्यापेक्षा कमी HBr, त्याच्यापेक्षा कमी HCl. म्हणजे HCl हा सर्वात कमी क्रियाशील आहे आणि HI हा सर्वात जास्त क्रियाशील आहे. म्हणजे तिघांची पण रिॲक्टिव्हिटी बघा तुम्ही, कुणाची रिॲक्टिव्हिटी जास्त आहे, कुणाची रिॲक्टिव्हिटी कमी आहे हे लक्षात घ्या बाबांनो. HI ची रिॲक्टिव्हिटी सर्वात जास्त आहे, HCl ची रिॲक्टिव्हिटी सर्वात कमी आहे. आणि तुम्हाला माहित आहे, ज्याची रिॲक्टिव्हिटी कमी असते तो रिॲक्शनमध्ये सहभाग घेत नाही, त्याची रिॲक्शन सहजासहजी होत नाही. बाबांनो एक वाक्य लक्षात घ्या, HCl ची रिॲक्टिव्हिटी सर्वात कमी आहे, म्हणून HCl जर असेल तर HCl च्या रिॲक्शनसाठी आपल्याला कॅटालिस्ट वापरावा लागतो. बघा, HCl साठी आपल्याला कॅटालिस्ट वापरावा लागतो, कारण HCl ची रिॲक्टिव्हिटी ही सर्वात कमी आहे. मग रिॲक्टिव्हिटी कमी आहे म्हणजे त्याला आपल्याला काय करावं लागेल? रिॲक्टिव्ह करावं लागेल. अरे बाबांनो, अल्कोहोल आणि HX अशा दोन गोष्टी आहेत. मग HX जो आहे त्याच्यामधला HCl ची क्रियाशीलता सर्वात कमी आहे. मग HCl रिॲक्ट होईल का? होणार नाही, कारण त्याची क्रियाशीलता कमी आहे. आणि त्याच्यामुळे एक वाक्य आपण लक्षात घ्यायचं, HCl ची रिॲक्शन जर व्हायची असेल अल्कोहोल सोबत तर त्या ठिकाणी आपल्याला कॅटालिस्ट वापरावा लागतो. कॅटालिस्ट कुठला? अनहायड्रस झेडियम Cl2. काय? अनहायड्रस झेडियम Cl2 हा कॅटालिस्ट आपल्याला वापरावा लागतो HCl साठी. HBr आणि HI साठी कॅटालिस्ट लागत नाही. बघा, हे वाक्य इथंच लक्षात ठेवा म्हणजे पुन्हा प्रॉब्लेम नाही. HCl साठी कॅटालिस्ट वापरावा, पण HBr आणि HI साठी कॅटालिस्ट वापरण्याची गरज नाही. का बरं नाही? कारण HCl ची रिॲक्टिव्हिटी सर्वात जास्त आहे, म्हणून HCl साठी आपल्याला कॅटालिस्ट वापरायची गरज नाही. परंतु HBr आणि HI साठी मात्र या ठिकाणी आपल्याला कॅटालिस्ट वापरण्याची आवश्यकता नाही, कारण ह्याची रिॲक्टिव्हिटी जास्त आहे. HCl साठी आपल्याला कॅटालिस्ट घ्यावा लागतो, अनहायड्रस झेडियम Cl2 त्याचं नाव आहे. आणि म्हणून या ठिकाणी HCl साठी आपण कॅटालिस्ट वापरतो, कारण त्याची रिॲक्टिव्हिटी सर्वात कमी आहे. HBr HI यांची रिॲक्टिव्हिटी HCl पेक्षा जास्त आहे, म्हणून ह्यांच्यासाठी कॅटालिस्टची गरज नाही. म्हणजे HCl साठी कॅटालिस्ट वापरतात, परंतु HBr आणि HI साठी कॅटालिस्ट वापरत नाहीत. का बरं? ह्याचं कारण इथं तुमच्या समोर सांगितलेलं आहे. आता आपण सुरुवात करू एकेका भागाला. HCl, मग HBr आणि मग HI. ओके, बघा, प्रत्येक रिॲक्शन, प्रत्येक भाग व्यवस्थित समजून घ्या. तो भाग त्या ठिकाणी लिहून घ्या थोडक्यात आपल्याला कळण्यासाठी. फार सोप्या गोष्टी आहे. चॅनल आपला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, हे फार महत्त्वाचं आहे. असं आहे. मग आपण आपलं काम प्रामाणिकपणे करणं फार महत्त्वाचं आहे. मी माझं काम प्रामाणिकपणे करतोय. तुम्ही बघितलं तर मी करतोय, नाही बघितलं तर मी करतोय. बरोबर आहे का? कुठलंही काम करत असताना दिल से करने का, मनापासून करणे का, मनापासून यहाँ से करणे का. बरोबर आहे का? ठीक आहे, ठीक आहे. ओके, पुढे जाऊ आपण. आता पहिला भाग घेऊ आपण HClचा. पहिला भाग कुठला? HClचा. आता HClची रिॲक्शन घेऊ. बघा, ROH घेऊ का? इथंच लिहितो, इथंच ROH प्लस काय घेतं आपल्याला? HCl. बघा, रिॲक्शन तुमच्या समोर आहे. रिॲक्शन दिसते का बघतो फळ्यावरती? हा, दिसलं आहे. ओके, बघा. आता हे कोण आहे? अल्कोहोल आहे. आणि अल्कोहोलची अभिक्रिया आपण HCl सोबत केली. एक लक्षात घ्या, HCl ची रिॲक्टिव्हिटी सर्वात कमी आहे. मग HCl ची रिॲक्शन अल्कोहोल सोबत होतच नाही. मग या HCl ची रिॲक्टिव्हिटी कमी असल्यामुळं HCl ची रिॲक्शन जर अल्कोहोल सोबत व्हायची असेल तर त्या ठिकाणी काय पाहिजे? कॅटालिस्ट. कोणता? अनहायड्रस झेडियम Cl2. म्हणून घ्यायचं इथं काय? अनहायड्रस झेडियम Cl2 हा कॅटालिस्ट आहे आणि इथं हिट करायचं. बघा, हे महत्त्वाची कंडिशन आहे. HCl साठी आपल्याला अनहायड्रस झेडियम Cl2 हा कॅटालिस्ट वापरावा लागतो. का वापरावा लागतो? कारण HCl ची रिॲक्टिव्हिटी सर्वात कमी आहे. आता रिॲक्शनमध्ये काय होते बघा, C आणि O मधला बॉन्ड तुटतो आणि अल्कोहोल मधला OH ग्रुप हा
अल्कोहोलमधला OH ग्रुप हा Cl न रिप्लेस होतो. बस Cl म्हणजे हॅलोजन. तुम्हाला एक वाक्य सांगितलं रे बाळांनो, एक वाक्य तुम्हाला सांगितलं. जेवढ्या रिॲक्शन आहेत अल्कोहोलपासून अल्किल हलाईड तयार करण्याच्या जेवढ्या अभिक्रिया आहेत प्रत्येक अभिक्रियेमध्ये एकच कन्सेप्ट वापरा बाबांनो. या सगळ्या अभिक्रियेमध्ये काय होतं, या सगळ्याच अभिक्रियेमध्ये अल्कोहोलमधला OH ग्रुप हा कळलं का, अल्कोहोलमधला CO बॉन्ड तुटतो. अल्कोहोलमधला OH ग्रुप हा हॅलोजन ॲटमनं रिप्लेस होतो. Cl म्हणजे हॅलोजन आणि हॅलोजन कोण आहे, न्यूक्लिओफाईल. आणि ही रिॲक्शन आहे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. हे बी वाक्य लक्षात ठेवा. ही रिॲक्शन कुठली आहे, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. असं का गुरुजी, अरे उत्तर सोपं आहे बाळांनो, कारण OH ग्रुप हा न्यूक्लिओफाईलनं रिप्लेस झाला. Cl मायनस निगेटिव्ह चार्ज म्हणजे न्यूक्लिओफाईल. आणि मग उत्तर येतं आपलं R ला R है का, OH को हटाओ Cl को लगाओ, इसको लगा डालो तो रिॲक्शन झिंगा लाला. R ला R, OH गेला कोणाला, Cl, RCl, H आणि OH प्लस H2O. संपलं. हे कोण आहे, अल्कोहोल. हे कोण आहे, अल्किल क्लोराईड. अल्किल क्लोराईड. संपलं. अशा प्रकारची रिॲक्शन. एवढी एकच रिॲक्शन लक्षात घ्या, बाकी सगळे रिॲक्शन अशात. अल्कोहोलमधला CO बॉन्ड तोडावा, त्यानंतर अल्कोहोलमधला OH ग्रुप हा Cl ने रिप्लेस करावा आणि अल्किल क्लोराईड तयार करावा. हे तुमच्या समोर आहे HCl घेतल्यानंतर. ओके. आता ह्याच्यामध्ये आणखीन काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आता बघा तुमचा अल्कोहोल कोणत्या प्रकारचा आहे आणि कॅटलिस्ट वापरायचं का नाही बघा. आता अल्कोहोल घेतले आपण, समजा तुम्ही घेतलं प्रायमरी अल्कोहोल. प्रायमरी अल्कोहोलला कॅटलिस्ट वापरावा आणि हीट करावं. प्रायमरी अल्कोहोल असेल तर कॅटलिस्ट वापरावा आणि हीट सुद्धा करावं. समजा अल्कोहोल सेकंडरी असेल कॅटलिस्ट वापरावा पण हीट करायची गरज नाही, रूम टेम्परेचर. आणि जर टर्शियरी अल्कोहोल असेल तर मात्र आपल्याला कॅटलिस्ट वापरायची गरज नाही आणि हीट सुद्धा करायची गरज नाही, रूम टेम्परेचर. बघा रिॲक्शनची महत्त्वाची वैशिष्ट्ये तुम्हाला माहित आहे. प्रायमरी अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी सर्वात कमी असते, म्हणून प्रायमरी अल्कोहोलसाठी कॅटलिस्ट वापरायचा अनहायड्रस Cl2, हीट सुद्धा करायचं. सेकंडरी अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी थोडी जास्त आहे, त्याच्यामुळं कॅटलिस्ट वापरा पण हीट करायची गरज नाही. आणि टर्शियरी अल्कोहोल जर असेल तर त्या ठिकाणी टर्शियरी अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी सर्वात जास्त असल्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला कॅटलिस्ट वापरण्याची गरज नाही आणि हीट सुद्धा करायची गरज नाही. तर हा सगळा भाग तुमच्या समोर आहे. हे अतिशय महत्त्वाचं वाक्य लक्षात घ्या. म्हणजे प्रायमरी अल्कोहोलला काय करावं, सेकंडरी अल्कोहोलला का करावं, टर्शियरी अल्कोहोलला का करावं, 3 वेगवेगळ्या प्रकारचे रिॲक्शन्स लक्षात घ्यायचं आहे. 3ही एक्झाम्पल तुमच्यासमोर मांडतो. बघा पहिलं प्रायमरी अल्कोहोलचं CH3CH2 OH बघा प्लस काय HCl. प्रायमरी अल्कोहोलला काय घ्यायचं, कॅटलिस्ट वापरायचं का, वापरायचं. अनहायड्रस Cl2 हीट करायचं का, करायचं. काय होतं, अल्कोहोलमधला CO बॉन्ड तुटतो आणि अल्कोहोलमधला OH ग्रुप हा Cl न रिप्लेस होतो. म्हणजे हा OH ग्रुप रिप्लेस होईल कशानं, Cl न. म्हणजे OH को हटाओ Cl को लगाओ, इसको लगा डाला तो रिॲक्शन झिंगा लाला. झिंगा लाला झिंगा लाला झिंगा लाला झिंगा लाला झिंगा लाला झिंग. बघा रे बघा, चला कसं येईल. आणि मग हे CH3 आणि मग हे CH2 मग हे Cl. हां आणि H आणि OH प्लस H2O. ठीक आहे. बघा ह्याचं नाव काय, इथिल अल्कोहोल. ह्याचं नाव काय, इथिल क्लोराईड. हे पहिले एक्झाम्पल. ठीक आहे. आता सेकंडरी अल्कोहोलचं उदाहरण घेऊया आपण. CH3 CH CH3 आणि OH प्लस काय घ्यायचं आपल्याला, HCl. बघा आता सेकंडरी अल्कोहोल आहे, सेकंडरी अल्कोहोलला सुद्धा कॅटलिस्ट घ्यावा लागतो अनहायड्रस Cl2, परंतु सेकंडरी अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी प्रायमरी अल्कोहोलपेक्षा जास्त आहे, म्हणून या ठिकाणी आपल्याला हीट करायची गरज नाही, रूम टेम्परेचर. परत तेच अल्कोहोलमधला CO बॉन्ड तुटतो, अल्कोहोलमधला OH ग्रुप हा Cl न रिप्लेस होतो. OH को हटाओ Cl को लगाओ, इसको लगा डाला तो रिॲक्शन झिंगा डाला. आणि मग उत्तर आपलं काय येईल, CH3 CH CH3 Cl प्लस H2O. ठीक आहे. बघा ह्याचं नाव काय, आयसो प्रोपिल अल्कोहोल. ह्याचं नाव काय, आयसो प्रोपिल क्लोराईड. ठीक आहे. टर्शियरी अल्कोहोल, टर्शियरी अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी सर्वात जास्त आहे, त्याच्यामुळे ह्याला कॅटलिस्ट लागणार नाही.
टर्शरी अल्कोहोलला कॅटालिस्ट लागणार नाही. ऐका सर्वांनी काळजी नाही का बा, टर्शरी अल्कोहोलला कॅटालिस्टची गरज नाही कारण रिॲक्टिव्हिटी जास्त आहे. अनहायड्रस झेडियम CO2 कॅटालिस्ट लागत नाही रे बाबा. रूम टेम्परेचर हीट करायची गरज नाही. झालं. अल्कोहोलमधला CO बॉन्ड तोडावा, अल्कोहोलमधला OH ग्रुप हा Cl न रिप्लेस करावा, OH को हटाओ, Cl को लगाओ, इसको लगा डाला तो रिॲक्शन ढेंगाळला. संपले. का सांगायचं आहे तुम्हाला आयडिया? हो बाबा, फार सोप्या रिॲक्शन्स आहेत, फक्त आपण लक्षात घ्यायचं आहे म्हणजे हा संपूर्ण भाग तुमच्या लक्षात येईल. हा आहे तुमचा टर्शरी ब्युटिल अल्कोहोल आणि हा आहे तुमचा टर्शरी ब्युटिल क्लोराईड. बघा दिसते का सर्वांना? आणि लिहून घ्या व्यवस्थित पद्धतशीर. फार सोप्या रिॲक्शन्स आहेत, फक्त व्यवस्थित समजून घ्यायचं आहे आणि समजून घेतलात की हा संपूर्ण भाग तुम्हा सर्वांच्या लक्षात येऊन जाईल. ओके, चल हे झालं HClचं. आता काही एक्झाम्पल्स तुम्हाला घरी करायला देतो, तुम्ही घरी करा. इथं लिहितो थोडक्यात पटमान, माझ्यासोबत लिहून घ्या पटमान. बघा पहिले एक्झाम्पल आहे, 1 2 3 देतो फक्त. CH3OH ह्याची अभिक्रिया केली आपण HCl सोबत, अनहायड्रस झेडियम Cl2 आणि हीट. चला दुसरे एक्झाम्पल बघा. दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये आपण घेऊयात सायक्लोहेक्झॅनॉल. इथे घेऊयात परत HCl, अनहायड्रस झेडियम Cl2 आणि रूम टेम्परेचर. तिसरं बघा, हे 1 मिथिल सायक्लोपेंटॅनॉल आहे का, ह्याची अभिक्रिया करा HCl सोबत, अनहायड्रस झेडियम Cl2 लागते का, टर्शरी आहे हे, तर काय लागणार नाही, नुसते HCl घ्या. बघा करा, ह्या तिन्ही रिॲक्शन करा. पुसू पुसू, ठीक आहे. बघा लिहून घ्या. आता आपण जाऊयात नेक्स्ट पार्टकडे. नेक्स्ट पार्ट आहे आपला HBr. HCl घेतलो, आता HBr आणि मग HI. संपलं. एक वाक्य लक्षात घ्या बाबांनो, आपण जेव्हा HBr घेतो तुम्हा सर्वांना माहीत आहे HBrची रिॲक्टिव्हिटी ही HCl पेक्षा जास्त आहे. द रिॲक्टिव्हिटी ऑफ HBr इज मोर दॅन HCl. त्याच्यामुळं HBrसाठी आपल्याला या ठिकाणी अनहायड्रस झेडियम Cl2 हा कॅटालिस्ट लागत नाही, हे आधी पण सांगितलं. फॉर HBr ए कॅटालिस्ट अनहायड्रस झेडियम Cl2 इज नॉट रिक्वायर्ड. लागत नाही, ठीक आहे, लागत नाही. आता आणखीन काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे बाबांनो. हा HBr या रिॲक्शनमध्ये आपण सित्तूमध्ये तयार करतो. सित्तूमध्ये HBr इज प्रिपेअर्ड इन सित्तू. वाक्य लक्षात ठेवा, HBr इज प्रिपेअर्ड, तयार करणे, प्रिपेअर्ड इन सित्तू. चल आता सित्तूमध्ये तयार करणे म्हणजे काय बाबांनो, तुम्हाला माहीत असेल सित्तूमध्ये तयार करणे याचा अर्थ रिॲक्शन होत असतानाच त्या रिॲक्शन मिक्सरमध्ये तयार करणे. एखादी रिॲक्शन होत असताना त्या रिॲक्शन मिक्सरमध्येच जर एखादा कंपाऊंड तयार होत असेल तर असं तयार होण्याला म्हणायचं प्रिपेअर्ड इन सित्तू. म्हणजे प्रिपेअर्ड इन रिॲक्शन मिक्सचर, म्हणजे प्रिपेअर्ड इन द रिॲक्शन मिक्सचर ड्युरिंग द रिॲक्शन. रिॲक्शन होत असतानाच त्या रिॲक्शन मिक्सचरमध्ये तयार करणे म्हणजेच प्रिपेअर्ड इन सित्तू. आणि कसं तयार करतात? NaBr प्लस कॉन्सन्ट्रेट H2SO4 पासून तयार करतात. HBr इज प्रिपेअर्ड इन सित्तू फ्रॉम NaBr अँड कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ॲसिड. थोडं वाक्य लक्षात ठेवा, ठीक आहे. आता रिॲक्शनला आपण सुरुवात करू. बघा काय घेतलं आपण? अल्कोहोल. रिॲक्शन केली HBr सोबत. HBrला कॅटलिस्ट लागतो का? लागत नाही. HBrला कॅटलिस्ट लागत नाही कारण HBrची रिॲक्टिव्हिटी HCl पेक्षा जास्त आहे. ओके, परंतु HBr इज प्रिपेअर्ड इन सित्तू. HBr आपण काय करतो? सित्तूमध्ये तयार करतो. कोणापासून? NaBr अधिक कॉन्सन्ट्रेट H2SO4 पासून. हे इथे लिहायचं. हे हा कॅटलिस्ट नाही, ह्यांच्यापासून आपण HBr तयार केले. HBr इज प्रिपेअर्ड इन सित्तू फ्रॉम NaBr अँड कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ॲसिड. लक्षात ठेवा, गोळ करू नका. चला आता काय होणार आहे? एक वाक्य आपल्याला पाठ आहे. जेवढ्या अभिक्रिया येतात अल्कोहोलपासून जर तुम्हाला अल्किल हलाईड तयार करायचं असेल आणि याच्यासाठी जेवढ्या रिॲक्शन्स आहेत प्रत्येक रिॲक्शनमध्ये एकच वाक्य लक्षात ठेवायचं आहे. अल्कोहोलमधला CO बॉन्ड तोडावा, अल्कोहोलमधला OH ग्रुप हा हॅलोजन ॲटमनं रिप्लेस करावा. अजून काय सांगायचं आहे तुम्हाला? ह्याच्यापेक्षा वेगळं सांगायची आवश्यकता नाही आहे.
नाही आहे. आता बघा, हा CO बॉन्ड तुटतो, हा OH आहे, हा रिप्लेस होतो कशानं? Br हो का? OH अल्कोहोलमधला OH ग्रुप रिप्लेस झाला Br OH इज रिप्लेस्ड बाय द Br. बघा का आलं? R ला R, OH को हटाओ, Br को लगाओ. OH गेला आणि Br आला आणि प्लस H2. हे कोण आहे? अल्कोहोल. आणि हे कोण आहे? अल्किल ब्रोमाइड. बघा, ही आपली मूळ रिॲक्शन आहे. ही रिॲक्शन आपल्या समोर लिहिली. आता एक्झाम्पल करू. पुन्हा प्रायमरी अल्कोहोलचं, सेकंडरी अल्कोहोलचं आणि टर्शियरी अल्कोहोलचं, बस. आणि मग याची आहे, संपलं. ओके, बघा. CH3 CH2 OH प्लस HBr. ठीक आहे. प्रिपेअर्ड इन सितू कोणापासून? NaBr प्लस कॉन्सन्ट्रेट H2SO4 सल्फ्युरिक ॲसिड. काय होतं? CO बॉन्ड तुटतो, OH हा Br न रिप्लेस होतो. OH को हटाओ, Br को लगाओ, इसको लगा डाला तो रिएक्शन झिंगाला आला. हो का? CH3 CH2 Br प्लस H2. रिॲक्शन पूर्ण आपली. ह्याचं नाव काय? इथिल अल्कोहोल. उत्तर काय आलं? इथिल ब्रोमाइड. इथिल ब्रोमाइड. ओके, चला दुसरं बघा. सेकंडरी अल्कोहोल CH3 CH CH3 OH प्लस HBr. हां, तुम्हाला माहित आहे HBr इज प्रिपेअर्ड इन सितू फ्रॉम NaBr प्लस कॉन्सन्ट्रेट H2SO4. आणि प्रत्येक रिॲक्शनमध्ये एकच वाक्य आहे, अल्कोहोलमधला CO बॉन्ड तोडावा, अल्कोहोलमधला OH ग्रुप हा हॅलोजननं रिप्लेस करावा, इथं Br न करावा. म्हणजे OH को हटाओ, Br को लगाओ, इसको लगा डाला तो रिॲक्शन झिंगाला. CH3 CH3 आला, कोण आला? Br आला, हा प्लस H2. हा हो का? ह्याचं नाव काय? आयसोप्रोपिल अल्कोहोल. सगळं सेम हो, काहीच आवड नाही. आणि आयसोप्रोपिल ब्रोमाइड. ठीक आहे. अजून एक टर्शियरी अल्कोहोल. टर्शियरी अल्कोहोल इथं फक्त कॉन्सन्ट्रेटच्या ऐवजी काय घ्या? डायल्यूट घ्या. काळजी घ्या हो, काळजी घ्या, काळजी घ्या हो, काळजी घ्या, काळजी घ्या हो, काळजी घ्या. सेकंडरी अल्कोहोलला, टर्शियरी अल्कोहोलला कॉन्सन्ट्रेट H2SO4 घेऊ नका. त्याच्याऐवजी डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड घ्या, डायल्यूट H2SO4 घ्या. कळलं का हो? कळलं का? कळलं का हो? कळलं का? कळलं का हो? कळलं का? चला लक्षात ठेवा रे बाबा. हो का? हे OH. चला प्लस काय? HBr. हां, काय घेतलं आपण? NaBr प्लस डायल्यूट घ्यायचा H2SO4. फक्त प्रायमरीला कॉन्सन्ट्रेट घ्यायचं चालतंय. हो का? CO बॉन्ड तोडायचा, अल्कोहोलमधला CO बॉन्ड तुटला, अल्कोहोलमधला OH ग्रुप रिप्लेस करा हॅलोजननं. हे सगळ्यालाच आहे. म्हणजे OH को हटाओ, Br को लगाओ, इसको लगा डाला तो रिॲक्शन झिंगाला आला. हो का? CH3 CH3 आणि इथं आला Br प्लस H2. ह्याचं नाव आहे टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल आणि टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड. संपलं. तर अशा प्रकारची संपूर्ण अभिक्रिया आहे. असा हा दुसरा भाग. आणि अजून एक भाग याच्यामध्ये HI चा